नमस्कार, मी रेखा जोशी. मी पुणे वाकडून येथे आली आहे. शब्दामृततर्फे अंदमान बोलवते या ट्रिपतर्फे मी इथे आले. आमचा 9 जणांचा ग्रुप आहे. सुरुवातीला असं वाटलं की अंदमान बोलवते म्हणजे असं लक्षात नाही आलं. सुरुवातीला निसर्ग सौंदर्य हे समुद्रकिनारे हे सगळीचकडे असतात, पण जसं जसं पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तसं तसं लक्षात येत गेलं की अंदमान बोलवते म्हणजे अंदमानला येऊन आपल्याला काहीतरी वेगळं फील करायचं आहे. काहीतरी म्हणजे इथं येऊन एक पार्थ जे सांगत होते ते सांगताना म्हणजे अक्षरशः सावरकरांनी जे भोगलं, त्यांनी जे सहन केलं ते अक्षरशः आपण म्हणजे अनुभवतोय आपण स्वतः, असं जाणवलं अगदी. म्हणजे त्यांची सांगण्याची शैली अप्रतिम आहे आणि बस फक्त आणि फक्त ह्याच कारणासाठी इथे यायचं आहे. आपल्याला निसर्ग सौंदर्य समुद्रकिनारे हे सगळीकडे मिळतात, पण इथं येऊन आपण जे फील करतो सावरकरांविषयी, जी आपली देशभक्ती अगदी उच्च पातळीवर जी जाते, आपली उफाळून येते आपली, ती फक्त आणि फक्त शब्दामृततर्फेच, आणि हे फक्त पार्थच आपल्याला सांगू शकतात. त्यांची सांगायची शैली अप्रतिम आहे. आपण इतर सहली खूप करू शकतो, पण शब्दामृतची म्हणजे हिची तोड कोणालाच नाही आहे. आणि इथं आल्यानंतर आपण सावरकरांच्या कोठडीत गेल्यावर तर अक्षरशः अंगावर शहारे येतात, आपल्याला अक्षरशः काटे येतात की खाली लोकांना फाशी देतात. त्यांनी सांगितलं की ते मृतदेह सडल्यानंतर त्यांचा वास आल्यानंतर ते काढायचे, त्यांचे ते 2 ठेवलेले कटोरे, बापरे, म्हणजे भयंकर यातना. आणि ते सगळं बघून खूप खूप म्हणजे विचित्र, म्हणजे खूप देशभावनेने इतकं आपण प्रेरित होतो आणि त्यांच्या यातनेने आपण म्हणजे खूप वाईट वाटतं आपल्याला की इतके महान व्यक्ती आपल्यासाठी त्यांनी काहीतरी केलं आहे. आज म्हणजे सगळ्यांना हेच सांगणं आहे की देशभक्तीसाठी म्हणजे सगळ्यांना म्हणजे इथं येऊन हीच प्रेरणा घेतली पाहिजे. बाकी शब्दामृतची टीम तर खूपच छान आहे, सगळे कोऑपरेटिव्ह आहे. जेवण, हॉटेल्स, राहणं खाणं हे इतरांसारखं ह्यांचं पण खूप चांगल्या प्रतीचं आहे, खूप चांगल्या लेवलचे. पण अंदमानची टूर फक्त आणि फक्त शब्दामृततर्फेच करा. हीच तुम्ही सावरकरांना मानवंदना देणे हेच होईल. आपण आपल्यातर्फे एवढं नक्की करू शकतो. शब्दामृततर्फे येऊन आपण सावरकरांना मानवंदना नक्कीच देऊ शकतो. आपल्या हातात एवढं आहे, आपण एवढं करायचं आणि आपल्या मुलाबाळांना पण सांगायचं की अंदमानला फक्त आणि फक्त शब्दामृततर्फेच जायचं. नमस्कार.